आपला करंटचा पहिला क्वेश्चन 71 नंबर 71 नंबरचा बघा. कौंडिन्य वन्यजीव अभयारण्याबद्दल वर्ल्ड वाईड सेंच्युरी बद्दल हा क्वेश्चन आहे. बघा आयोगाचा सध्या फॉर्मॅट बघितलं 2-3 वर्ष झाले वन लाइनर जास्त विचारते क्वेश्चन, बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला आपले हे 2 लाइनर किंवा 3 लाइनर किंवा आपण 4 लाइनर पण क्वेश्चन काढायला लावलेले आहे. प्रश्न याच्यात आहे की तुम्हाला एकाच टॉपिकवर काय झाला पाहिजे, 3-4 एरिया काय झाले पाहिजे, कव्हर झाले पाहिजे. हा त्यामागचा उद्देश होता. म्हणजे असं नाही की पेपर कठीण काढणे. आता बघा या प्रश्नाचा एकच उद्देश आहे की तुम्हाला जर स्टेटमेंट वाईज जरी आलं नाही, वन लाइनर जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो फॉर्मॅट पूर्णपणे कळलं पाहिजे त्या टॉपिकवर क्वेश्चन. तर बघा पहिला क्वेश्चन कौंडिन्य वन्यजीव अभयारण्याबद्दल का बरं, तर हा आंध्र प्रदेश येथील असा एकमेव वर्ल्ड वाईल्ड सेंच्युरी आहे की त्यामध्ये हत्तीची संख्या सर्वाधिक काय जास्त आहे आणि इथून म्हणजे स्थलांतरण होण्याच्या मायग्रेशन होण्याच्या हत्तींचा प्रमाण हा जास्त आहे. म्हणजे हत्ती या ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि सध्या याच्यामध्ये करंटमध्ये हा होता. तर याबद्दल हा क्वेश्चन आहे. आयोगाचा एक आवडता आहे टॉपिक की अभयारण्यावर एक तरी प्रश्न काय करते, विचारतेच वर्ल्ड वाईड सेंच्युरीवर. तर सगळ्यात याच्यावर एक प्रश्न विचारला होता, थोडा डिफिकल्ट लेवल वाढवण्यासाठी एक जॉग्राफिकल टच सुद्धा याला देण्यात आलेला होता. तर बघा पहिली स्टेटमेंट बघा, हा आंध्र प्रदेशातील असा वन्यजीव अभयारण्य आहे की ज्याच्यामध्ये हत्तीची संख्या काय जास्त आहे. तर याचं म्हणणं आहे की अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी काटेरी जंगलांनी व्यापलेलं आहे. आता बघा हे पूर्णपणे डायरेक्टली जॉग्राफिकल स्टेटमेंट आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बघा आपल्या भारताची जी लोकेशन आहे, हा लोकेशन जर विचार केला तर इक्वेटर आणि कॅन्सर म्हणजे आपण कर्कवृत्त आणि कशामध्ये इक्वेटर म्हणजे विषुववृत्त याच्या दरम्यान आहे, म्हणजेच काय उष्ण कटिबंधीय. बघ याच्यावरून सुद्धा तुम्हाला उत्तर काय करता येते, काढता येते. तर ही स्टेटमेंट काय आहे आयोगाची, म्हणजे ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. दुसरं आहे कौंडिन्य वन्यजीव अभयारण्य हे आंध्र प्रदेशातील एकमेव अभयारण्य आहे. बघा हा आंध्र प्रदेशातील 100% बरोबर आहे आणि यामध्ये आशियाई हत्तींची संख्या काय जास्त आहे, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट बघा, कौंडिन्य वन्यजीव अभयारण्य हे तामिळनाडू राज्यात आहे. तर बघा हे आताच मी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या राज्यात आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. तर योग्य विधानाची निवड करा असं सांगितलेलं आहे. तर अ आणि काय ब योग्य आहे. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला इन्व्हायरमेंटचा जो टॉपिक आहे मेन्सला तर इन्व्हायरमेंट आलेला आहे तुमच्या कंबाईनच्या याला. तर त्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला पहिले तसं नव्हतं, इन्व्हायरमेंटचे आपले टॉपिक नव्हते आपल्या कंबाईनला. पण आता या वर्षीपासून इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट काय करण्यात आलाय, ऍड करण्यात आलाय. आणि आता बघा राज्यसेवा जेव्हा हे होते काय रायटिंग होत आहे आता, तर तुमचा जो फोकस आहे तो राज्यसेवा लेवलवर घेतील, कुठं मेन्सला तुम्हाला. त्यामुळे आतापासून प्रीपासून थोडे काही जे इन्व्हायरमेंटचे टॉपिक आहेत ते हळूहळू जे करंट बेस आहेत, म्हणजे पृथ्वी मॅगझिन झाली, म्हणजे जे तुम्ही ज्या मॅगझिन मधून तुम्ही कव्हर करता त्या मॅगझिन मधून तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करा, ते टॉपिक कव्हर करा. ठीक आहे. दुसरा आहे बघा क्वेश्चन 72 मध्ये सिवेलुक ज्वालामुखी हा नुकताच हळूहळू जिवंत ज्वालामुखीमध्ये रूपांतर करंटमध्ये आता 2022 ची हे न्यूज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो हळूहळू ज्वालामुखी काय होतं, जिवंत होत आहे म्हणून. तर पहिल्यांदा क्वेश्चन बघा याच्यावर 2 फॉर्मॅटमध्ये विचारेल की सिवेलुक ज्वालामुखी हा कोणत्या द्वीपकल्पावरचा आहे, बरोबर आहे, एक तो आहे आणि कोणत्या देशाचा आहे. आणि हा एक मध्ये रशिया ऑलरेडी पॉलिटिकली याच्यामुळे क्रायसिसमुळे काय झालाय, करंट म्हणजे वॉरच्या याच्यामुळे करंटमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये हा एक जॉग्राफिकली एक कंडिशन घडली आहे. त्यामध्ये विचारलेलं आहे की हा जो सिवेलुक ज्वालामुखी आहे हा कोणत्या द्वीपकल्पावरचा, तर कामचटका द्वीपकल्पावरचा आहे. आणि आयोग कधी कधी काय करते, हा ज्वालामुखी विचारणारच नाही, डायरेक्ट प्रश्न काय करणार की कामचटका द्वीपकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे. म्हणजे इनडायरेक्टली क्वेश्चन आयोगाचा. आणि तुम्ही 2019चा वगैरे क्वेश्चन बघितला तर करंटला जी न्यूज आली त्याच्यावर डायरेक्ट फोकस न करता त्याची इनडायरेक्ट न्यूज काय करण्यात आलेली आहे, फोकस करण्यात आला आहे. म्हणजे आयोग डायरेक्ट हा प्रश्न असा तुम्हाला सेट करू शकते. ठीक आहे. त्याचं उत्तर काय आहे, रशिया असं आहे. नंतर तिसरा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, ज्याला जीआय टॅग मिळालेला आहे आता, तो म्हणजे डोकरा मेटल क्राफ्ट विषय. जो क्राफ्ट म्हणतो आपण, हा असा एकमेव क्राफ्ट आहे म्हणजे त्या बंगालमधला की ज्याच्यामध्ये आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून याचे अस्तित्व सापडते आपल्याला. महत्वाचं काय आहे की हा सरळ म्हणजे एकाच म्हणजे क्राफ्ट असा बनवलं जाते की ज्याला तोडल्या जात नाही किंवा जॉईन केलं जात नाही. म्हणजे आपण पाहिले असेल आपल्या मंदिरात वगैरे काही मूर्ती असतील, एकाच दगडापासून काय केली जाते, ती कोरली जाते. तशाच प्रकारचा हा क्राफ्ट आहे की याला कुठल्याही प्रकारचे जॉईन दिले जात नाही. तर हा क्राफ्ट जसा आहे ना एकाच याच्यापासून हा क्राफ्ट आहे. म्हणजे जो काही आपण म्हणतो तांब्याचा करत असेल, पूर्ण तांब्याची एक धातू वापरताना त्याला कुठेही जॉईनिंग दिले जात नाही, त्याला काय केले जाते, कट करून वापरले जाते. तर डाटा मेटल क्राफ्टचा कोणत्या प्रकारचा जोड नसतो म्हणजे त्याला जॉईन केले जात नाही, तो एक सकल कलाकृती आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जीआय टॅग मिळालेलं कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर पश्चिम बंगालशी संबंधित आहे. तर पश्चिम बंगालच्या लाल बाजार हे ठिकाण
डोकरा मेटल क्राफ्टसाठी केंद्र बनले, ज्याला भौगोलिक जीआय टॅग मिळालेला आहे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. या मेटल क्राफ्टमध्ये तांब्याबरोबरच लोखंडाचा वापर, लक्षात घ्या लोखंडाचा वापर केला जात नाही, त्याच्यामुळे एकमेव या एका शब्दामुळे ही स्टेटमेंट पूर्ण चुकीची होते. आणि जे पूर्णपणे हस्तकलेने बनवली जाते तर यस ते हँडमेड क्राफ्ट आहे. कसं आहे? हँडमेड क्राफ्ट आहे, म्हणजे हाताने बनवलेली आहे. त्यामुळे ही पाहिलं तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. आयोग कधी कधी ह्या स्टेटमेंट न देता ही सुद्धा विचारू शकते की हस्तकला आहे, तांब्याचा वापर केला जाते, लोखंडाचा वापर केला जात नाही, असं पण स्टेटमेंट येऊ शकते. त्यामुळे स्टेटमेंट काय चुकीची आहे. नंतर बघा सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदारो या शहरामध्ये सापडलेल्या डान्सिंग गर्लच्या मूर्ती, म्हणजे तुम्ही आता मूर्ती बघाल आपल्या राज्यसेवा परीक्षा वेळेस वगैरे हा स्टेटमेंट येऊ शकते तुम्हाला, जे प्राचीन इतिहासाच्या संबंधित असल्यामुळे. डान्सिंग गर्लच्या मूर्तीने डोकरा कलाकृती इसवी सन पूर्वीचे पुरावे दिलेले आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर. मग असे सांगलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सुद्धा याचे पुरावे सापडतात. त्यामुळे अ ब क बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारला? अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर अयोग्य विधान काय आहे? फक्त क आहे, नंबर 3. नंतर बघा क्वेश्चन नंबर 74 बघा, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी क्वेश्चन. याच्यावर आता बघा हे जरी 4 आपल्या जोड्या लावा याच्यासाठी टाकण्यात आला आहे क्वेश्चन, की याच्यामुळे तुम्हाला 4 टॉपिकच्या काय होते कव्हर होते. आयोग कोणते कधी कधी जोड्या लावाच विचारलं असं नाही, डायरेक्ट 1 लाइनर क्वेश्चन डायरेक्ट विचारू शकते. याच्यामध्ये 1 लाइनर विचारण्याचे चान्सेस जास्त आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला इथून 4 कंडिशन तुम्हाला पाठांतर होऊन जातात. बघा आपल्या जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे इतर देशातले लोक आले होते त्यांना आपल्या भारतीय हँडमेड कलाकृती आर्ट काय दिल्या होत्या? भेट दिल्या होत्या. तर त्या कोणत्या भेटी आहेत? ह्या भेटींचे नाव आहेत, म्हणजे त्या वस्तूंचं नाव आहे त्या भेटींचं, आणि ते कोणत्या कोणत्या देशांच्या प्रमुखाला दिलेली होती त्यांच्या जोड्या लावायच्या. बघा डोकरा नंदी ही जी काही आपली आर्ट म्हणजे वस्तू होती डोकरा नंदीची, ही आपण कोणाला दिली होती? अर्जेंटिनाच्या प्रमुखांना दिली होती. इत्तार नावाची ही आपण कोणाला दिली आहे? इटलीच्या प्रमुखांना दिलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ई वरून इटली लक्षात ठेवा इथं, कारण एवढं आपण करण करतो लक्षात राहत नाही. आणि मी असंच लक्षात ठेवलं होतं, म्हणजे ज्यावेळेस मी करण करतो त्यापासून इत्तार इटली लक्षात ठेवा. आता बघा गुलाबी मिनार कोणा? अमेरिकेच्या प्रमुखांना देण्यात आले. आणि काळी भांडी ही कोणाला देण्यात आली? जपानला देण्यात आलेली होती. तर अशा प्रकारचे हे 1 लाइनर पण स्टेटमेंट तुम्हाला विचारू शकते. बघा पहिल्याला 1 आहे, ब ला 3 आहे, आणि क ला 4 आणि 2, म्हणजे नंबर 3चं उत्तर बरोबर आहे. नंतर बघू क्वेश्चन नंबर 75. नुकत्याच केरळ राज्यामध्ये आढळून आलेल्या टोमॅटो फ्लू कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे? तर मध्यंतर 2022 ची न्यूज आहे की म्हणजे लहान बालकांमध्ये 5 वर्षाच्या आतमध्ये 7 वर्षाच्या आतमध्ये पण लक्षणं सापडलेले होते. तर ते तोंडावर आणि बॉडीवर काय स्किनवर काय येत होते? पुरळे येत होते. तर त्या संबंधित हे आहे. तर हा कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे? तर कसा आहे तो? व्हायरल आहे, विषाणूजन्य आहे. ओके. आणि आता बघा प्रश्न इथं 2 हे होऊ शकते. कोणत्या राज्यात प्रथमतः आढळून आलेला होता भारतामध्ये हे विचारू शकते, आणि व्हायरलचा हे विचारू शकते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 76. युगांत या नाटकाच्या बंगाली अनुवादाला अनुवाद क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार 2022 प्राप्त झाला. या नाटकाचे मूळ लेखक किंवा नाटककार कोण आहेत? बघा हा आपला प्रथमतः युगांत ही लिहिलेली आहे आपल्या मराठी व्यक्तीने लिहिलेली होती, आणि मराठीमध्येच ही कादंबरी आलेली होती. कोणी आणली होती? महेश एलकुंचवार यांनी. आणि याच महेश एलकुंचवार यांची जी कादंबरी आहे युगांत, याला कोणी अनुवाद केलेला होता? तुम्हाला माहित असेल, समर्थ नावाच्या व्यक्ती आहे, नीता समर्थ, यांनी अनुवाद केलं बंगालीमध्ये. तिथं बंगाली मध्ये सुद्धा नाव युगांतच आहे. तर लक्षात घ्या त्या युगांतला बंगाली जे अनुवाद केलाय त्याच्या क्षेत्रामधला साहित्य अकादमी 2022चा काय मिळाला आहे? पुरस्कार मिळाला आहे. कोण आहे? महेश एलकुंचवार. हे बघा ह्या मूळ नाही आहेत, मूळ कोण आहेत? महेश एलकुंचवार आहेत. आणि नीता सेन समर्थ यांनी या युगांताचे काय केलं आहे? अनुवाद केलेला होता. ठीक आहे. हा नंतर 77वा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जो सिल्वर मेडल जो जिंकणारी पहिली ऑलिम्पिक मधली म्हणजे वेट लिफ्टिंग मध्ये, तर पहिली वेट लिफ्टर कोण असेल आपली सिल्वर मेडल जिंकणारी? ते कोण आहे? आपली मीराबाई चानू आहे. तर या मीराबाई चानू विषयी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. त्यांनी पहिल्या आपल्या ऑलिम्पिक याच्यामध्ये सिल्वर मेडल जिंकणारी महिला वेट लिफ्टर ठरलेली आहे. तर त्यांच्याबद्दल विधान बघायचं आहे. मीराबाई चानू हिने 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 51 किलो, बघा आयोग डायरेक्ट स्टेटमेंट असं विचारते किलो म्हणजे किती किलोच्या गटामध्ये जिंकलाय. म्हणजे आपण सगळा फोकस कोणावर होते? टोकियो ऑलिम्पिक होणार, 2020 राहणार, याच्यामध्ये सगळं पटांतर करतो. आणि रौप्य पदक ज्याला आपण काय म्हणतो? सिल्वर मेडल म्हणतो.
हे सिल्वर मेडल सगळं आपल्याला लक्षात राहणार आहे, पण लक्षात घ्या आयोग बरोबर याच्यावर फोकस करते, कारण पोरं याच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून बघा किती किलोमध्ये 49 किलोमध्ये. ठीक आहे, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बीबीसी कडून 2021 ची स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून मीराबाई चानू यांची निवड केली आहे. बरोबर आहे, ब्रिटिश ब्रॉडकास्ट यांनी त्यांची निवड केलेली होती. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मीराबाई चानू हे ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकणारी पहिली महिला वेट लिफ्टर ठरली. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय? योग्य. तर योग्य काय? अ ब क तिन्ही. ओके. नंतर क्वेश्चन नंबर आहे 78. युनेस्कोने प्राचीन सिंधू संस्कृतीची जागतिक वारसा स्थळ म्हणून काय म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले पहिले शहर कोणते आहे? बघा हा सुद्धा आपल्या परीक्षे दृष्टी म्हणजे आता विचारलं नाही तर राज्यसभेला तर 100% विचारणार आहे. तर लक्षात घ्या हा सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर पहिला भारतातील असा शहर आहे तो जो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधला म्हणजे हडप्पा संस्कृती मधला भारतातला क्षेत्र येणाऱ्या असा जो जागतिक वारसा स्थळ म्हणून म्हणजे आपण त्याला वर्ल्ड हेरिटेज म्हणून ज्याला मान्यता दिलेल्या वर्ल्ड हेरिटेज म्हणून, तर लक्षात घ्या तो कोण आहे? धोलवीरा आहे. आणि हा धोलवीरा कुठे आहे? कच्छचा जो रण आहे त्या एरियामध्ये येतो, म्हणजे आपल्या इंडियाच्या वेस्टर्न साईडला येतो, गुजरातच्या सुद्धा वेस्टर्न साईडला येतो. कच्छ जिल्हा आहे याच्यामध्ये, कच्छ जिल्ह्यामध्ये येतो हे. आणि हे राज्यसेवा पूर्वसाठी खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण तिकडे विचारला तर नाही तर इकडे पण आता पहिली एक्झाम आहे इथं विचारू शकते, कारण ज्या पहिल्यांदा घटना घडते तर आयोगाचा नेहमी फोकस बघा, आयोगाने कधी प्रश्न एक वन लाईनर सुद्धा विचारता नाही असं कधी विचारलं नाही की कोणताही टॉपिक आहे ज्याला खूप इम्पॉर्टंट पहिल्यांदाच कोणती तरी घटना घडत आहे, कोणतरी महाराष्ट्र संदर्भ असो, जागतिक असो, कसंही असो, पण तो प्रश्न बरोबर आयोग काय करतो? उचलतो. तर त्यामुळे हे आपली स्टेटमेंट काय म्हणजे आपले प्रश्न आहे युनेस्कोने वारसा स्थळ म्हणून भारतातील पहिला असा स्थळ आहे जो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा भाग होता ज्याला काय म्हणलं आहे? म्हणजे जो शहर आहे त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून केला आहे, धोलवीरा. ठीक आहे, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022 कुठे आयोजित करण्यात आली होती? 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत ही आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं? त्याचं उद्घाटन केलं होतं. जे IT मिनिस्ट्री आहे आपली त्या IT मिनिस्ट्रीने याचे आयोजन केलं होतं. कोणत्या शहरामध्ये? बेंगलोर शहरामध्ये. आयोग असेच प्रश्न स्टेट फॉरवर्ड विचारते आणि मेन उद्देश याचा काय आहे? तर सेमीकंडक्टरमध्ये आपण काय अग्रणी होणे हा त्यामागचा काय आहे मूळ उद्देश होता. त्यामुळे हे एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये, कारण हे जे स्टेटमेंट आहे ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मगाचं सांगितलेलं ते सुद्धा महत्वाची. बघा 80वा क्वेश्चन आहे आपला, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झालेली नवोदित व्यक्ती कोण आहे? आता बघा याच्यामध्ये प्रश्न काय विचारू शकते? मागचे कितव्या नंबरचे होते, आताच्या कितव्या नंबरचे आहे? नंबर 1 चे कोण? पहिले इस्रोचे अध्यक्ष कोण होते? इस्रो बद्दल विचारलं, कारण इस्रोची एक मागचा अनुभव पाहिला जेव्हा चेअरमनची निवड झाली होती तर त्यांनी बॅकअपला भूतकाळातला प्रश्न विचारला होता एकदा. मग इस्रोची स्थापना लक्षात ठेवायचा. इस्रोचे जे आपण म्हणजे जे मेन व्यक्ती आहेत ते विक्रम कोण आहे? साराभाई हे आहेत ना. तर हे जे व्यक्ती आहेत तर हे सगळं याच्या डिटेलमध्ये काढून ठेवायचं असा अभ्यास करताना. बघा भारतीय अवकाश संस्थेचे अध्यक्षपदी आताच निवड झालेले व्यक्ती कोण होते? तर कोण आहे? S सोमनाथ आहे. आणि लक्षात घ्या शिवान त्याच्या आधी होते, हे 9वे होते आणि हे किती नंबरचे आहे? 10वे. पहिले कोण आहेत? तर आपले विक्रम साराभाई आहेत. ठीक आहे, ज्याला आपण स्पेस एजन्सीचे आपले फादर म्हणले जाते. नंतर आहे 22वा क्वेश्चन 81वा 2022च्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील राजपथावर सादर केलेला चित्ररथामध्ये पैकी या राज्याच्या चित्ररथाला बघा इथं शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, लोकप्रिय निवड श्रेणी म्हणजे जिला ऑनलाईन प्रथमताच करण्यात आलेलं होतं. काय? ऑनलाईन प्रथमता. आपल्या प्रत्येकाला वाटलं उत्तर प्रदेश आहे, बरोबर आहे की नाही? दुसरा कर्नाटक आहे आणि तिसरा मिझोराम आहे काहीतरी. तर आपल्याला असं वाटतं बघा शब्द काय? लोकप्रिय निवड श्रेणी हा शब्द खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लोकप्रिय निवड श्रेणी प्रथमताच ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं या निवड श्रेणीचा. तर ते कोण आहे? आपला महाराष्ट्र. मी तुम्हाला काय म्हणलं, जी गोष्ट घडत आहे पहिल्यांदा महाराष्ट्राशी संबंधित असो किंवा इतर कशाशी संबंधित असो ते निश्चितप्रमाणे आयोग प्रश्न विचारते आणि त्याच्यावर फोकस करा. आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कशा संबंधित होता? तर बायोडायव्हर्सिटी संबंधित होता, बरोबर आहे की नाही? आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता ऑनलाईनच्या याचा. आणि जर आपण रेग्युलर म्हणला जो काही चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला तो उत्तर प्रदेश आहे, ज्यांनी काशी विश्वनाथ जो काही होता मंदिराचा तो घेतला होता. कर्नाटकचा आहे दुसरा नंबर आणि तिसरा कोणता आहे? मेघालयचा ना, बरोबर आहे. हा तर महाराष्ट्र हा लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये झालेला आहे. चला नंतर बघू 82वा क्वेश्चन. बघा त्यासाठी टेस्ट सिरीज असते, तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर काम करा, त्यामुळे स्कोर वाढवायचा असेल तर तोच एक पर्याय असतो. ठीक आहे, बघा 82वा क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि आपल्या महाराष्ट्र संदर्भ डायरेक्ट पहिल्यांदा देशात घडलं म्हणून हा प्रश्न विचारण्यात आला होता. देशातील पहिला ई बस डेपो म्हणजे बानेरला म्हणतो आपण, बानेरला झाला ई बस डेपो कोणत्या शहरामध्ये स्थापित करण्यात आला? ज्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलंय? उद्घाटन केलंय. पुणेचा कुठं? बानेर येथे झाला होता.
ठीक आहे. चला नंतर आहे 83वा क्वेश्चन. एनपीटी अण्वस्त्र प्रसारबंदी करारांतर्गत म्हणजे एक ट्रिटी आहे तो, ठीक आहे. या ट्रिटीमध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा अण्वस्त्र संपन्न म्हणून समावेश होत नाही. म्हणजेच काय झालं, जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर जे तुम्हाला माहिती आहे जपानवर जे युएसएनं काय केले होते, बॉम्ब टाकले होते, तर अणुबॉम्ब, तर त्याच्यामुळे जे काही डिस्ट्रॉय झालं होतं सगळं, त्याच्यातून हे करण्यासाठी अण्वस्त्र जे अणु चाचण्या किंवा अणु उत्पादन करणारे याच्यावर बंदी घालण्यासाठी ही ट्रिटी करण्यात आलं जागतिक याच्यानं. आणि त्याच्यामुळे या करारांतर्गत म्हणजे अण्वस्त्र संपन्न देश म्हणून 5च आहेत जगामध्ये. कोण आहेत अण्वस्त्र संपन्न 5 देश? एक आहे USA, रशिया, नंबर 3 आहे ब्रिटन, फ्रान्स आणि कोण आहे चायना. असे 5च देश काय अण्वस्त्र संपन्न देश आहे. आणि 191 देशांनी याच्यामध्ये ट्रिटी म्हणजे साईन केलेला आहे. त्याच्यामध्ये भारत काय नाही आहे. 191 देशामध्ये यांनी काय केले, ट्रिटीवर साईन केलेली आहे. बघा पहिली गोष्ट याच्यामध्ये 2 कन्फ्युजन होईल तुमचा की भारत आहे किंवा नाही. अण्वस्त्र प्रसार म्हणजे आता याच्यानंतर चाचण्या करता येणार नाही. कोणते देश सोडून? 5 देश सोडून. ते 5 देशांना सगळी परवानगी आहे, ते संपन्न झालेले आहे. ते 5 देश सोडून इतर देशांना करता येणार नाही. याच्यावरती साईन झाली आहे ती किती आहे? 191 देश. आणि याच्यावर भारताने काय केलेलं नाहीये, साईन केलेला नाहीये. म्हणून हा प्रश्न एकदम दिसतोय पण एकदम बेस्ट क्वेश्चन आहे. भारताचा समावेश होत नाही त्या साईन केलेल्या याच्यामध्ये. नंतर बघा 84वा क्वेश्चन. भारतीय रजिस्ट्रार जनरल हे सुद्धा आता करंट मध्ये आलेलं आहे, कारण लोकसंख्या जनगणनेचा इश्यू बरोबर आहे की नाही. तर लोकसंख्याची जे भारतीय लोकसंख्या त्याची जनगणनेचा जो रजिस्टर प्रमुख असतो, त्या प्रमुख या पदाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर कोणत्या वर्षी करण्यात आली? 1961. आणि या रजिस्टर जनरलकडे कोणतं काम असते? तर भारतीय जनगणनाचा रजिस्टर म्हणजे जनगणना घडवून आणणे, म्हणजे रजिस्टर मेंटेन करणे, आणि दुसरी जन्म मृत्यू नोंदची काय करणे, मेंटेन करणे, रजिस्टर मेंटेन. म्हणजे या रजिस्टरमध्ये काय असते, जन्म आणि मृत्यूची नोंद असते. त्याला मेंटेन करणारा ऑफिसर म्हणजे कोण आहे भारतीय लेवलवर? तर रजिस्टर जनरल आहे. आणि ते कोणत्या वर्षी पद निर्माण करण्यात आला होता? आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात निर्माण झालेलं होतं, तो म्हणजे 1961. नंतर बघा स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या अभियानाची पुढीलपैकी कोणती संकल्पना थीम आहे? तर हे एकदम सोपीच होता हा. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सेकंड फेज चालू झालेली आहे आणि त्याचा 8वा वर्जन होता. तर त्यामध्ये वेस्ट टू वेल्थ या स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे आपला म्हणतो क्लीन इंडियाचा जो आहे, त्या क्लीन इंडियाची जी काही हे होती सर्वेक्षण, स्वच्छ सर्वेक्षण, त्याच्यामध्ये वेस्ट टू वेल्थ ही त्याची काय आहे, थीम आहे. तसे बघा एकूण 85 आपले 15 क्वेश्चन आहे करंटचे. इथून बघा प्रत्येक टेस्टमध्ये 15-15ची एवढी जरी प्रॅक्टिस केली तरी तुमचं भरपूर आहे. तर हे आपण आता एक करणार आहोत की एक कंबाईन पर्यंत प्रत्येक महिन्याचे काय करायचे करंटचा प्लॅन चालू आहे. आपण बघू आता एक झाल्यानंतर तुमचे कारण तिथून कव्हर होऊन जातील सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चला.